याचं नियोजन त्यांना करता येईल. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सल्ला देऊ शकता? तर हे खूप स्वाभाविक आहे असं मी म्हणेन. कारण जरी आम्ही शिक्षिका म्हणून तुम्हाला कधी कधी रागवत असलो तुमच्या काय इम्पल्सिव्हनेस बद्दल, तरी सुद्धा आम्हालाही माहिती असतं की तुमच्या या वयामध्ये हा इम्पल्सिव्हनेस हा खूप नॅचरल आहे. कारण आमच्यापैकी सगळेजण आम्ही त्या वयातनं गेलो. कोणीच असं नाही की जे अचानक एकदम 25 वर्षाचं झालं. त्यामुळे सगळेजण आम्ही या फेजमधनं गेलेलो असतो. कॉन्टेक्स्ट बदलतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आमच्या वेळेला काही एवढा टीव्ही बसबसलेला नव्हता. त्याच्यामुळे आम्हाला त्या प्रकारची आव्हानं कमी होती, तर जास्त होती. तुमच्या सगळ्यांच्या पुढे कदाचित स्क्रीन टाईमचं आव्हान जास्त आहे किंवा त्या सगळ्या प्रकारच्या येणाऱ्या त्याच्यातनं येणाऱ्या चॅलेंजेसचं आव्हान जास्त आहे किंवा तुमच्यासाठी कॉम्पिटिशन आमच्यापेक्षा खूप जास्त तीव्र आहे, इंटेन्स आहे. ते कॉन्टेक्स्ट बदलेल, पण भावना व्यक्त होण्याची जी गरज आहे व्यक्तीची ती बदलत नाही. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की माणूस तोच आहे ना. हे तुम्हाला पटतंय ना सगळ्यांना? निदान गेली काही हजार लाख वर्ष आणि इथून पुढची काही हजार लाख वर्ष तरी माणूस आहे तसाच राहणार आहे. थोडंफार इव्होल्युशन मध्ये काय बदल होईल, पण ती फार संथ प्रक्रिया असते. आपल्या आयुष्यामध्ये तो बदल नक्की होणार नाही. त्याच्यामुळे माणूस म्हणून आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचं आहेच. फक्त मी आता म्हटलं तसं की ॲप्रोप्रिएशन त्याचं जे आहे ते महत्वाचं असतं. त्यामुळे किती, कुठे आणि कसं, हाऊ मच, इंटेन्स, इन व्हॉट फॉर्म अँड वेअर, हे खूप महत्वाचं. उदाहरणार्थ आपल्यापैकी अनेकांना पोहायला आवडतं, स्विमिंग करायला आवडतं, धमाल येते, मस्त मजा येते. पोहण्याचे कपडे घालून आपण सातारामध्ये जाऊ का उगीच चालत? तुमचेच कपडे तुम्हीच घातलेले असतात, पण आपण जात नाही का? इट इज नॉट ॲप्रोप्रिएट, इट इज नॉट रिक्वायर्ड. बरोबर आहे? तसं उलटही होत नाही. तुम्ही हा युनिफॉर्म घालून टाइम मध्ये नाही उतरणार. किती तुम्हाला तो आवडत असला, की प्राईड वाटत असला तरी इट इज नॉट ॲप्रोप्रिएट आहे. त्याच्यामुळे ॲप्रोप्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मित्राशी मी बोलतो आहे, मित्राबरोबर भावना कशा व्यक्त करणार आहे ते वेगळं असतं. तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगते. एका पालकांनी मला सांगितलं. तर हे पालक जे होते त्यांचं मूल साधारणपणे 6 वर्षाचं होतं, प्रायमरीमध्ये. आणि ते तरुण होते पालक, 35च्या आसपास ते असतील. तर समुपदेशनासाठी आले आणि त्याने असं सांगितलं की मी माझ्या मुलाबरोबर अत्यंत फ्रेंडली वागतो. चांगलं म्हटलं, व्हेरी गुड. मग त्याच्याबरोबर गप्पा मारतो, आम्ही सगळे करतो, अगदी मी त्याच्याबरोबर बसतो खाली, त्याच्याबरोबर खेळतो. पण आता प्रॉब्लेम असा झाला म्हणाला की तो मला खरंच मित्र समजायला बघा, म्हणजे गंमत काय म्हणलं, असं का तुम्हाला वाटलं? तर ते असं म्हणाले की काय झालं, परवा तो खेळत होता आणि खेळता खेळता त्याने माझ्या जवळ येऊन मला असा एक जोरात धक्का मारला आणि काहीतरी असं म्हणायला लागलं. मला राग आला आणि मी त्याला दिली एक फूल. म्हणा असं करतात का म्हणलं? तो म्हणजे तुम्ही वडील कुठे आहात? तुम्ही माझा फ्रेंड आहात, मी माझ्या फ्रेंडशी असंच वागतो म्हणलं. म्हणजे त्या मुलाला हे कळलेलं नाहीये ना, अजून लहान आहे अजून. पण वडिलांनी त्याला काय सांगितलं होतं, आपण दोघं फ्रेंड आहोत, फ्रेंडशी जसं वागायचं तसं मी पालकांशी वागलो. असं त्याच्या दृष्टीने इट वॉज व्हेरी सिम्पल इक्वेशन. पण जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं आपल्याला हा फरक कळायला लागतो. ॲट युअर एज वी एक्सपेक्ट दॅट यू नो दिस डिफरन्स, की कुठल्या व्यक्तीच्या बरोबर आपण कशा पद्धतीने भावना व्यक्त कराव्या, कुठल्या प्रसंगामध्ये कशा पद्धतीने व्यक्त व्हावं. याला आपण म्हणतो सोशलायझेशन, सामाजिकीकरण. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना आपण कुठल्या प्रकारचे कपडे, पेहराव, भाषा, भूषा, भोजन, त्याच्यातले संकेत, दुसऱ्यांचा आदर, ह्या सगळ्याच्या गोष्टी आपण शिकत आलेलो असतो. त्या सगळ्या आपल्या भावनांवर आपण काय करतो, की क्रिएट अ कॅनव्हस. एखाद्या व्यक्तीकडे म्हणजे समजा आता एखाद्या व्यक्तीला काहीतरी घडलंय आणि खूप दुःख झालंय कशाचं तरी, तर तिला जाऊन आपण आपल्या विजयाची बातमी लगेच सांगत नाही. तिला काहीतरी घडलंय, असं घरामध्ये काहीतरी झालं असेल, काय असेल, त्याच्याशी संबंधित नाही की अशा पैशाशी. पण तिचा मूड चांगला नाही तर आता जाऊन मला 100 पैकी 100 मार्क मिळाले हे आपण सांगायला जात नाही. कदाचित आपण नंतर तिला जाऊन सांगू हे नक्की, कारण ती आपली जवळची मैत्रीण
कितीही आपल्याला लो वाटत असलं, कितीही आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या बद्दल काय एन्झायटी वाटत असली किंवा एन्व्ही वाटत असली, तरी आपण जाऊन लगेच काही भांडायला जात नाही. आपण असं म्हणतो की जरा थांबूया, विचार करूया, हे खरंच उपयोगाचं आहे का, यांनी मला मदत होणार आहे का, यांनी माझा प्रश्न सुटायला मदत होणार आहे का. तर भावनांचा उपयोग हा आपले प्रश्न सुटण्यासाठी करायचा असतो, प्रश्न वाढण्यासाठी करायचा नसतो. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आम्ही असं म्हणतो की त्या व्यक्तीला इमोशनल मॅच्युरिटी असते. पुन्हा मी हे वाक्य सांगते, याचं तुम्ही अगदी डोक्यात विचार नक्की पक्का ठेवा या वयापासून, की भावनांचा उपयोग आपल्याला कशासाठी करायचा असतो, प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो. बऱ्याच वेळेला आपण बरोबर उलटं करतो. आपल्या भावना आपण अशा ठिकाणी, अशा प्रकारे, अशा इंटेन्सिटीने व्यक्त करतो की प्रश्न सुटायच्या ऐवजी जास्त कॉम्प्लिकेटेड होतं. आणि ते शिकण्यासाठी मग आपण वाचन केलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचं. आपण लोकांना बघितलं पाहिजे, मी जसं म्हटलं की कोण कसं वागतं. आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती खूप इमोशनली मॅच्युअर आहे, तर ती कशी वागते वेगवेगळ्या प्रसंगामध्ये ते बघणं. या निमित्ताने तुम्हाला फक्त मला आवडणारा एक उदाहरण देते मग तुमच्या प्रश्नाकडे जाऊया. मी नेहमी याच्यासाठी खरोखरच मी अतिशयोक्ती करत नाही, मी नेहमी आपल्या पंतप्रधानांच्याकडे बघतो. त्यांची राजकीय मतं कुणाला पटत न पटत काही का असं, मी त्यांच्याकडे मानसशास्त्रज्ञ म्हणून जेव्हा बघते तेव्हा मला असं लक्षामध्ये येतं की या माणसाची अंतःशक्ती किती प्रखर असली पाहिजे, या माणसाचं भावनिक नियंत्रण काय जबरदस्त असले पाहिजे. 25 वर्ष ते राजकारणामध्ये आहे, त्याच्या आधी त्यांचं क्षेत्र पूर्ण वेगळं होतं. आपल्याकडे चमचा तोंडात घेतलेली मुलं सुद्धा राजकारणावरती बोलतात किंवा राजकारणात आहोत असं दाखवतात किंवा त्यांना राजकारणामध्ये आणल्या जातं कौटुंबिक वारशा हक्काने. पण जो माणूस वयाची 50शी गाठेपर्यंत राजकारणाच्या जवळपास सुद्धा नव्हता, त्याचं लर्निंग कसं झालं असेल बघा. मी मानसशास्त्रज्ञ म्हणून व्यक्त करते, त्याचं लर्निंग पूर्ण वेगळ्या प्रकारचं होतं, त्याचे अनुभव पूर्ण वेगळ्या प्रकारचे होते. आणि राजकारणात आल्यावर तुम्हाला माहितीये काय प्रकारे विचार करतात लोक, काय प्रसंग येऊ शकतात, त्या सगळ्याला तोंड देण्यासाठीची त्यांची जी आधीची घडण होती ती त्यांना उपयोगी पडते. 2002च्या दंगलीत मी स्वतः मगाशी त्याचा उल्लेख झाला म्हणून मी सांगते की मी 2002च्या दंगलीनंतर गुजरातमध्ये गेले होते आणि जवळजवळ 300 मुलांशी आम्ही बोललो, तुमच्या वयाच्या त्यावेळेच्या, की त्यांच्या मनावर त्या सगळ्या दंगलींचे काय परिणाम झाले याचा आम्ही अभ्यास केला. आणि आमच्या असं लक्षात आलं की फार वाईट परिणाम. त्याचा अहवाल नंतर आम्ही तिथे पाठवला गुजरातमध्ये, तेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यांनाही पाठवला, त्यांच्या कार्यालयाला तर संस्थेलाही पाठवला आणि त्यांनी त्याची दखल घेतली. त्याचा काही त्यांनी त्यांच्यासाठी उपयोग केला असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण त्या प्रसंगानंतर गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही बघितलं तर गुजरातमध्ये दंगल झालेली आणि त्याच्यासाठी खूप जास्त त्यांना परिश्रम घ्यायला लागले असतील. पण त्या एका दंगलीचा आरोप त्यांनी पुढची 25 वर्ष काय केला, सहन केला, वेळेत केला, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं नाही की नाही हे याच्यात. 25 वर्ष असं बॅगेज डोक्यावर ठेवणं आणि तरी सुद्धा आपली फंक्शनॅलिटी कमी न होऊ देणं, किती जबरदस्त इमोशनल कंट्रोल. मला नेहमी असं वाटतं की असे लोक आपल्या अवतीभोवती असतात, त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतं की आपण काय करायला पाहिजे. धन्यवाद ताई, तुम्ही आता एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा मानसिक भावनिक ताण जो आहे याचं आपल्याला व्यवस्थित नियोजन कसं करता येईल जेणेकरून आपलं मन स्ट्रॉंग होईल आणि मुलांना या त्यांच्या भवितव्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. कारण आता जर आपण परिस्थिती बघितली तर सोशल मीडिया, मोबाईल या सर्वांमुळे मुलांच्या ज्या भावना आहेत त्या दर सेकंदाला बदलत असतात. तर त्याचं नियोजन कसं प्रॉपर करतं? खूप हा मोठा विषय आहे ताई, म्हणजे खरं असं एकदम 2-3 मिनिटातून उत्तर देणं अवघड आहे. पण मी काही छोट्याशा आपण ज्याला म्हणूया युक्त्या सांगतो, मी यू कॅन ट्राय देम आउट. तर सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यातली अशी आहे की स्ट्रेस ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि स्ट्रेस इज इनएव्हिटेबल. एका डॉक्टर आणि पेशंटचं बोलणं चाललं होतं आणि डॉक्टरने पेशंट त्याला विचारलं
बारा. मला एकदम एकदम बरं व्हायचं, 100% बरं व्हायचं आणि लगेच बरं व्हायचं. डॉक्टर हसून म्हणाले की मी तुला एकाच ठिकाणी फक्त गॅरंटी देऊ शकतो, ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या दरम्यान आणि ऑपरेशनच्या नंतर एका ठिकाणी तू कम्प्लिटली स्ट्रेस फ्री राहशील. त्या पेशंटला लागले वाटलं हा कुठे. डॉक्टर म्हणले की थडग्यामध्ये म्हणजे तुझ्या कॉफीमध्ये एकदा तू तिथे गेलास की तुला स्ट्रेस तुला ना. वन्स यू आर डेड यू आर स्ट्रेसलेस. पण जोपर्यंत तुम्ही जिवंत असता तोपर्यंत स्ट्रेस इज देअर. तर तो आपल्याला हँडल कसा करायचा हे कळलं पाहिजे आणि ते कळण्यासाठी आपल्याला स्ट्रेस कुठून येतो हे कळलं पाहिजे. ट्रिगर्स काय आहेत हे कळलं. की जे ट्रिगर्स आपला स्ट्रेस विनाकारण वाढवतो असणार आहे, पण विनाकारण वाढतं कशामुळे? आपण ओव्हर थिंकिंग करतो त्याच्यामुळे. किंवा कधी कधी मी आता म्हटलं तसं आपण खूप डिप्रेशन करतो, खूप साठवून ठेवतो. बॉटल डब ज्याला म्हणतात. कुठली गोष्ट बॉटल अप झाली आणि झाकण उघडलं की काय होतं? एकदम धाड. गॅस सिलेंडर उघडला की काय होतं? गॅस एकदम बाहेर येतो आणि एक एवढीशी काडी फुलते स्फोट होण्यासाठी. त्यामुळे योग्य वेळेवर व्यक्त होणं, बॉटल डब न होऊन देणं हे त्याच्यासाठी आहे. पण त्याच्यासाठी स्वनियोजन पण पाहिजे. तुम्ही मगाशी नियोजनाचा जो मुद्दा म्हटला तो खूप महत्त्वाचा आहे. 4 गोष्टी आम्ही त्याच्यासाठी महत्त्वाच्या मानतो त्या सांगते. एक म्हणजे एक मनात आपल्या सूत्र असलं पाहिजे की माझ्या आयुष्याचं नियंत्रण बहुतांश अर्थी माझ्या हातात आहे. तर बहुतेक जण आपल्यापैकी काय म्हणतात, मी अमुक ड्रेस घालून गेलो म्हणून पेपर वाईट गेलो, अमक्या तमक्यानी मला रस्त्यामध्ये अडवलं म्हणून पेपर वाईट गेलं, माणसं अडवी गेली की 7 पावलं मागे यायला पाहिजे होतं, त्या माणसामुळे मला अमुक तमुक झालं. मी तुम्हाला नक्कीच उदाहरण सांगते. पण बहुतेक वेळेला मी ब्लेम इट ऑन others. So before blaming it on others, don't blame it, but at least probe it. माझं काय कमी पडलं, मी कुठे आणखी सुधारायला पाहिजे होतं, माझ्या कुठल्या कपॅसिटीज मला जास्त ताणता येतील. ही तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की आमच्या पिढीला सुदैवाने ते एक वातावरण मिळालं की अनेक गोष्टी आम्हाला आमच्या वडिलांनी अशा एकदम समोर आणूनच दिल्या नाहीत. ते म्हणले की नाही तुमचं तुम्ही मिळवा, आम्ही आहोत तुमच्या बरोबर, मिळवायचे तुम्ही, पळायचे तुम्ही, तुमचं मोठ करून रेसमध्ये आम्ही पडणार नाही. पण आता बरेच वेळेला असं होतं की आपण पण बाबांना म्हणतो पाहिजे एवढा प्रोजेक्ट करून दे नाही. आई बाबा बिचारे खरंच प्रेम करतात आपल्याला, जाऊ दे मीच करते, इथपासनं सुरुवात होऊ शकते प्राथमिकपासून. पण त्यामुळे आपण आपल्या कपॅसिटीज वाढवणं, शारीरिक कपॅसिटीज वाढवणं, शारीरिक चॅलेंजेस घेणं, त्याच्यातनं आपली मानसिक क्षमता पण वाढते. तुमच्यापैकी कोण कोण जाऊन आलंय सह्याद्रीमध्ये फिरायला सांगा मला. सह्याद्रीमध्ये फिरायला कोण कोण जाऊन आले? किती कमी जण जाऊन आले? 8-8 तास न खाता, 9-9, 10-10 तास काही न खाता चालत राहणं काय धमाल असते. कोणी कोणी अनुभवलंय का? काम तुमचं शरीर करतंय चालायचं, पण स्ट्रॉंग कोण होतं? आपलं मन स्ट्रॉंग होतं. या मी राहू शकतो, एवढं काय नाही 4 तासाने मला लगेच काहीतरी मिळालंच पाहिजे असं काही नाही. मला इकडचं तिकडचं बघण्यात पण तेवढाच आनंद आहे. हे आपण आपल्या शरीराला शिकवतो तेव्हा आपल्या मनाने शिकवत असतो, ते आपल्याला कळतच नाही. एखादी गोष्ट आपल्याला आईवडील म्हणतात की आत्ता मिळणार नाही, पुढच्या महिन्यामध्ये मिळेल. मग आपण जर का आरडाओरडा केला आणि ती मला आत्ताच पाहिजे असं म्हटलं तर आपण कुणाला वीक करतो? आपणच आपल्या मनाला वीक करतो. त्यामुळे आपल्या स्वतःचं नियंत्रण आपल्या हातात आहे, आपल्या नशिबावर नाही. हे कळणं हे महत्त्वाचं आहे. आपल्याला काय गोष्टी वाटतायत त्या ठामपणे व्यक्त होणं हे महत्त्वाचं आहे. आणि ही गोष्ट मला लगेच पाहिजे. पूर्वी एक सिनेमा होता, टीव्हीवर शो होता, आज आता ताबडतोब नावाचा, खूप पूर्वी 20 वर्षापूर्वी. तर आज आता ताबडतोब सिंड्रोम जो आपला असतो त्याच्यातनं आपण जर बाहेर आलो तर मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय ते नियोजन आपण उत्तम करू शकतो. आपल्या स्वतःच्या दिनक्रमाला आपण कसं वळण लावू शकतो. आणि मग त्याच्यात स्क्रीन टाइम पण आला. तुमच्यापैकी किती जणांना मला माहिती नाही, पण हाऊ मेनी ऑफ यू रिअली नो दॅट यू स्पेंड ओव्हर टाइम ऑन स्क्रीन? इफ यू नो इट यू हॅव टू चेंज. इफ यू डोंट नो इट एक्सप्लोर इट.
यू आर ॲट रिस्क. त्याच्यामुळे स्वतःचा शोध घ्या. आपले टाईम रॉबर्स काय आहेत ते शोधा. टाईम रॉबर्स मग तुम्ही जेवढं नियंत्रण आणाल तेवढं तुमचं इंडिव्हिज्युअल प्लॅनिंग हे तुमचं मन जास्त चांगलं करू शकतो. इंडिया